दिवसाची सुरुवात येशूबरोबर एका मोठ्या शहरामध्ये एक खूप मोठा ब्रिज होता. त्या ब्रिजवरून ट्रेन जात असे आणि खालून जहाज जात असेल. ज्यावेळेस जहाज जायचं असेल त्यावेळेस तो ट्रेन असा जो ब्रिज होता तो असा मधून उघडायचा आणि त्यामधून जहाज निघून जायचे. आणि ज्यावेळेस ट्रेन यायची असेल त्यावेळेस तो ब्रिज असा बंद होऊन जायचा आणि वरून ट्रेन जात असे. हे सर्व नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणी एक इंजिनियरला नेमण्यात आलं होतं आणि तो बाजूच्या रूममध्ये एक स्पेशल रूम होते त्या ठिकाणी बसून तो संपूर्ण नियंत्रण करत असे, कंट्रोल करत असे. एक दिवस त्या इंजिनियरचा लहान मुलगा सुट्टीमध्ये त्याच्याकडे आला आणि मग हट्टाने तो त्याच्याबरोबर कामावर आला. हा इंजिनियर काम करीत असताना त्याच्या लक्षात आलं नाही की कधी त्याचा मुलगा खाली निघून गेला. आणि मग ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्याला जोरजोरात हाक मारायचा प्रयत्न केला, कारण तो ब्रिजवर चढला होता. खालून ज्या पायऱ्या असतात त्याच्यावरून तो ब्रिजवर चढला होता आणि त्या ग्रिलवर गेला होता. आणि तेवढ्यात त्याला सिग्नल आला की ट्रेन येत आहे. आणि ह्याने खूप हाका मारण्याचा प्रयत्न केला आणि खूप ओरडला तो त्या मुलावर की तू खाली उतर, खाली उतर. परंतु त्या मुलाचं लक्ष गेलं नाही त्याच्याकडे. शेवटी तो परत आला आणि ट्रेन जवळजवळ येत होती आणि आता काय करावं त्याला सुचलं नाही. शेवटी त्याने डोळे बंद केले आणि ब्रिज बंद करायचं बटन दाबलं. तो ब्रिज बंद झाला, त्यावरून ट्रेन निघून गेली. हजारो लोक सुखरूप त्या ठिकाणी त्या ब्रिजवरून निघून गेले त्या गाडीमधून. परंतु त्याचा मुलगा जो आहे हा तो चेंगरून त्या ठिकाणी मरण पावला. त्यावेळेस त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले, परंतु त्याला त्याचा मुलगा गमवावा लागला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाने आमच्या पापासाठी त्याचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. त्याने वधस्तंभावर प्राण दिला जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान 3 अध्याय आणि 16 वचन. जॉन चॅप्टर 3 and verse 16. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.